वा, गोष्टी रचणं छान जमतं ग तुला. एक काम कर ना, एखाद्या फिल्मची पटकथा लिहायला घे. खोटं बोलतेस तू जयोग, खोटं बोलते ही. तिच्या एकाही शब्दावरती विश्वास ठेवू नकोस तू. अगं लकी अजून जेल मध्ये आहे, ती कशी भेटू शकते त्याला? माहित होतं मला तुम्ही असंच काहीतरी बोलणार हे माहित होतं, म्हणून पुराव्या सकट आली मी इथे. लकीचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलंय मी. माझ्याकडून तुला जाणून घ्यायचं होतं ना, हे सगळं कोणी केलंय? त्या व्यक्तीचं नाव हवं होतं ना तुला. तर ऐक, त्या व्यक्तीचं नाव आहे विशाखा. त्या विशाखानेच हे सगळं घडवून आणलंय आणि तिच्या सांगण्यावरूनच आजपर्यंत मी जे काही केलं ते केलं. एवढंच काय ग, आकाश ठाकूरच्या मागे सुद्धा तीच लागली. त्याला मारण्याचे प्रयत्न सुद्धा ही विशाखाच करत होती. हे खोटाय खोटा आवाज आहे लकीचा. अगं लकीचा आवाज असूच शकत नाही हा. ही खोटं बोलतीये, गैरसमज पसरवतीये ही. गप्पा बाईस. गैरसमज माझा झालाय, पण तुला ओळखण्यात झालाय. का अशी वागलीस विशाखा? का माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलीस तू? का माझ्या मुलाला मरण यातना भोगायला लावलेस ग? काय चूक होती माझी? तुझ्या मुलीला माझी सून करून घेतलं, ही चूक होती माझी. प्रत्येक वेळेला तिची बाजू घेऊन लढले, तिला फुलासारखं जपलं, तिला जीव लावला, आणि तू काय दिलंस त्या बदल्यात? हे बोल ना, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. बोल. ऐकायचंय ना तुला? मी हे सगळं का केलं हे तुला ऐकायचंय ना जयू? ऐक, कॉलेजमध्ये असताना आपण खूप जवळच्या मैत्रिणी होतो ग. पण तू ना जळायचीस माझ्यावर. हो, तू जळायचीस. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना माझ्याबद्दल वाईट साईड सांगायचीस, आणि ते माझ्याशी जसं वागायचे ना, त्यामुळे मला जगणं अशक्य झालं होतं. पण तू एवढ्यावरच नाही थांबलीस जयश्री, एवढ्यावरच नाही थांबलीस तू. माझं ज्या मुलावरती प्रेम होतं ना, त्याला आणि त्याच्या फॅमिलीला जाऊन माझ्याबद्दल वाईट साईड सांगितलंस. मला बदफैली ठरवलंस तू, आणि माझं लग्न मोडलं. आणि तेव्हाच मी ठरवलं की मी या सगळ्याचा बदला घेणार. आणि म्हणून वागले मी असं. मी जे काही केलं ना ते म्हणून केलं. मला तुला त्रास द्यायचा होता, सूड उगवायचा होता. मोठी चूक केलीस ग, मोठी चूक केलीस बघ. तुझ्या आयुष्यातला तो मुलगा ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, अगं मी त्याला साधं ओळखत सुद्धा नव्हते. मी काय त्याला जाऊन तुझ्याबद्दल खोटं बोलू नकोस तू. मी खोटं बोलत नाहीये. त्या फॅमिलीने तुझी चौकशी केली असेल, बाहेरून चर्चा झाली असेल, पण माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता. वा, तू कोणालाही विचार. निष्कारण माझं नाव त्या गोष्टीशी गौलं गेलं. मला सुद्धा माहिती नव्हतं, हे आत्ता तुझ्या तोंडून कळतंय मला. आणि हा वैरभाव मनात ठेवून तू इतकी वर्ष माझ्याशी मैत्रीचं नाटक करत होतीस. माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणायची स्वप्न बघत होतीस. अगं तुझी मुलगी नांदत होती या घरामध्ये, तिचा तरी विचार करायचास. नाही, तुझ्या या चुकीला माफी नाही. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तू किती मोठा गुन्हा करणार होतीस हे तुला समजायलाच पाहिजे. एक मैत्रीण म्हणून मी तुला माफ केलंही असतं, पण एक आई म्हणून नाही. माझ्या मुलाच्या जीवावर उठली होतीस तू. चालती हो या घरातून, चालती हो. तुझं तोंड मला परत दाखवू नको. माझ्याशी मैत्री करायची लायकी नाहीये तुझी. जा जा. बापरे, सगळेच पाणी आता माझ्या डोक्यावरून चालले. नाही नाही नाही,
मम्मा अडकली तर मी पण अडकेन. हळूहळू सगळं माझ्यावरच उलटेल. म्हणून मला काहीतरी करायलाच हवं. काय होतंय तनु? ओकेस तू? मला माझ्या मम्माचा खूप राग येतोय. असं कसं वागू शकते ती? माझ्या घरच्यांना दुखावून तिला काय मिळालं काय माहिती. तनया, कसलंही टेन्शन घेऊ नको, कसला विचार करू नकोस. तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. अखिल, तिला घेऊन जा आणि डॉक्टरांना पण कळ. हो चल तनु उठ. चल. पोलीस स्टेशनला जा. विशाखा विरुद्ध कंप्लेंट आहे. नको आकाश, बाबा बाबा सावकाश. पोलिसात कंप्लेंट नको करूस. पोलिसात कंप्लेंट केली ना तर उगाच आपली बदनामी होईल. लोक आपल्यालाच नावं ठेवतील रे. तू एवढं मोठं साम्राज्य उभं केल्यासाठी तुझ्या भावाला त्याच्या सासूनेच फसवलं हे जर लोकांना कळलं तर लोकांचा विश्वास बसणार नाही आपल्यावर. नको. लोक म्हणतील की इतके दिवस काय तुम्ही झोपला होतात का? आधी कळलं नाही का तुम्हाला? पोलिसात. प्लीज तुम्ही शांत हो. आता या सगळ्याचा विचार करू नका. मी करतो सगळं हँडल आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल असं काही करणार नाही. आय प्रॉमिस यू. हा, मला वाटतं तुम्ही आज चलून आराम करा. तुम्ही कसली काळजी करू नका, सगळं नीट होईल. चला. पासून जरा साखर पाणी घेऊन या प्लीज. आई चल. चालती हो या घरातून, चालती हो. तुझं तोंड मला परत दाखवू नको. माझ्याशी मैत्री करायची लायकी नाहीये तुझी. जा जा. विशाखा, अगं काय चालवलंयस काय तू? हे काय झालंय तुला? काय वेळ लागलाय का? वेळ लागलं असतं ना तरी चाललं असतं, पण आज जो हा दिवस बघायला लागलाय ना, ही सगळ्यात वाईट गोष्ट झाली आहे. त्या वसुंधरा आणि जयश्रीनी माझी वाट लावली आहे. वाट. माझे सगळे प्लॅन फसले. त्या ठाकूरांना माझं सत्य कळलंय. ओ, सत्य समजलं. पण विशाखा, तसं बघायला गेलं तर फारच उशिरा समजलंय ना. सदानंद, या आधीच कळायला हवं होतं. आणि मला सांग, आता ही तोडफोड करून त्यांना जे समजलंय ते बदलणार आहे? माझं डोकं आधीच गरम आहे. त्यामध्ये असं वाटेल ते बोलून आग लावू नकोस. भडकावडेल. आणि हे जे सगळं केलंय ना, ते हे घर चालवण्यासाठी केलंय मी. हो, घर चालवण्यासाठी. हल्ली बायका घर चालवण्यासाठी हे असंच काहीतरी करतात नाही का? विशाखा, तू ना खरं तर एखाद्या गुंडांच्या टोळीमध्ये जन्माला यायला हवी होतीस. खूप प्रगती झाली असती तुझी. हे बघ विशाखा, मी तुला अनेक वेळा अडवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. हे 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 असले उद्योग करू नकोस हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू कधीही माझं ऐकलं नाहीस. तू माझं ऐकलं नाहीसच, वर आपल्या लेकीला सुद्धा बिघडवून ठेवलंस तू. काय मिळवलंस ग हे सगळं करून? मला वाटेल ते बोल, पण मी गप्प बसणार नाहीये. जोपर्यंत माझा सूड पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. काय करणार आहेस?
नाही म्हणजे अजून काही करू शकणार आहेस तू? आणि जर अजून काही केलंस ना तर विशाखा, अगं आपल्याच लेकीचा संसार उद्ध्वस्त होईल, हे कळत नाहीये का तुला? विशाखा प्लीज प्लीज थोडासा शांत डोक्याने विचार कर. हे तुझे हे सगळे हे विचार बदल ग. अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझं ऐक, जा आणि त्या ठाकूरांची माफी माग. ठाकूरांची माफी मागू मी? अरे हट, या एवढ्याशाने नमणारी ही विशाखा नाहीये. ठाकूरांना ना बरबाद करणारे मी, वाट लावणारे मी, त्यांची रस्त्यावर आणणारे. त्याच्याशिवाय माझा बदला पूर्ण होणारच नाही. आराम कर तू, बरं वाटेल तुला. हा अखिल, तू प्लीज माझ्याजवळ बस ना. मला खूप एकटं वाटतंय रे. मला खूप गिल्टी पण वाटतंय अखिल. पप्पा अशी वागेल असं मला वाटलंच नव्हतं. मम्मा खूप चुकीचं वागली. तनु तनु तू तू शांत हो, तू शांत हो. मला कळतंय हे सगळं खूप हेवी आहे, पण प्लीज तू या सगळ्याचा त्रास नको करून घेऊस. तू या अवस्थेत स्ट्रेस नाही घेतला पाहिजेस. तू तू शांत हो, तू आराम कर. मी डॉक्टरांना बोलवतो. आराम करतो. नाही नाही नाही, तू आधी बाबांकडे जा. बाबांना तुझी जास्त गरज आहे. नाही अगं, मग तुझ्याजवळ कोण असणार? मी थांबतो तुझ्याजवळ. नाही नाही, मी ठीक आहे. अरे ठीक आहे, मी तू बाबांकडे जा आधी. नक्की? हो हो. काळजी घे. देवा, हे काय होऊन बसलंय? पप्पाने हे काय करून ठेवलंय? हा बोल. मग केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. तू सांग आता मला काय करायचंय आपण? मी तुला सांगते मम्मा, मी खोटं बोलून बोलून थकलीये का आता. मला एक सांग, तू जे काही वागलीस त्याच्याबद्दल तुला कोणी काही बोललं नाहीये ना? म्हणजे तू जे खोटं बोललीस ते अजून कोणाला काही कळलं नाही ना? कोणी अविश्वास नाही ना दाखवलेला तुझ्यावर? अजून तरी नाही आलाय बाई. कसं बस सगळं सावरून घेतलंय मी. गुड. मी त्यांना सांगितलं तू जे काही केलंय मला काहीच माहिती नव्हतं. कम्प्लिटली तुझी चूक आहे म्हणून. ठीक आहे ठीक आहे. पण हे बघ, आता एक महत्वाचं काम करायचं. काहीही कर पण त्या ठाकूरांच्या घराचे पेपर्स माझ्यापर्यंत पोहोचव. हे बघ, हे शेवटचं काम कर बच्चा. घराचे पेपर्स ना माझ्यापर्यंत पोहोचलेच पाहिजेत. एक मिनिट मम्मा. अगं कसं शक्य आहे? काय बोलतेस तू? मी घरातले आता केवढे अलर्ट झालेत. नाही नाही नाही, त्यांनी जर मला पकडलं ना तर ते हाताला धरून मला पण बाहेर काढते. अगं मी आता हे चक्कर यायचं नाटक केलं ना म्हणून त्यांनी मला वर आणून आराम करून देतात तरी. आणि म्हणून मी तुला फोन करू शकली. नाही ग मम्मा, नाही, शक्य नाहीये. आता काहीतरी खोटं कारण सांगून मी अखिलला खाली पाठवलं. तू डॉक्टरांना घेऊन येतोय आता. काय? कुठल्या डॉक्टरांना? आपल्याच ग, ज्यांच्याकडे आपण सोनोग्राफी केली. थँक गॉड. नाही नाही नाही, अगं दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांना बोलवलं असतं ना तर तपासण्या झाल्या असतं आणि सगळं पितळ उघडं पडलं असतं. आयडिया. एक काम कर बच्चा, हे बघ मी त्या डॉक्टरशी बोलते. तू काहीही करून घराची डॉक्युमेंट्स तिच्याकडे दे. ती पोचतील माझ्याकडे. डोंट वरी. अगं ठीक आहे, देते मी कसं बसं मॅनेज करून. बाय. बापरे. जयश्री ठाकूर, आता बघच तुझ्या घराला मी कसा सुरुंग लावते ते.
माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही अजूनही. विशाखा इतकी आतल्या गाठीची असेल असं नव्हतं वाटलं. मग तिचं काय घोडं मारलं होतं म्हणून असले खोटे आरोप केले तिने माझ्यावर. तिच्या लग्नाचं ठरत होतं तेव्हा त्या स्थळाने काय चौकशी केली ते त्यांना माहिती. मला याच्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. मी माझ्या तोंडातून एक शब्दही सांगितलेला नाहीये कोणाला. पण ते वैर मनात ठेवून तिने माझ्या घरच्यांना, तुम्हा सगळ्यांना त्रास दिला त्याचं खूप वाईट वाटतंय मला. नाही प्लीज शांत होत. जितकं जास्त विचार करशील ना तेवढं जास्त त्रास होईल. आपण समोरच्या स्वभाव तर नाही बदलू शकत ना, पण ऍटलीस्ट आपलं मन तर शांत ठेवू शकतो. नाही रे आकाश, मला ना माणसं ओळखताच आली नाहीत. ज्या माणसांवर विश्वास ठेवला, त्यानं जीवाभावाचं मानलं, त्या माणसांनीच केसाने गळा कापलाय माझा. विशाखा घरी यायची तेव्हा किती गोड बोलायची, पण तिच्या मनात एवढा कडवटपणा भरला असेल असं नव्हतं वाटलं. मला तिचा खरा चेहरा कधी दिसलाच नाही रे. डोळे झाकून विश्वास ठेवला होता मी तिच्यावर. गुरु आता म्हणाल्यात तेच बरोबर होतं. देवाने माझ्या कर्मांची शिक्षा दिली मला. आई बस आता. बस करत शांत ठेवून थोडा आराम कर. बाबांची पण तब्येत ठीक नाही, त्यांची काळजी घ्यायची तुला. डॉक्टर आले का बघून येतो. दादा मला बोलायचं होतं. बोल ना. कुठल्या तोंडाने बोलू, पण खूप चुकीचा वागलोय मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही, तुझ्यावरती अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली आहे मी. तू आज व्हेरिफिकेशन केलं नसतंस तर हा सगळा प्रकार पुढे आलाच नसता. काय झालं असतं मग आपलं. मी पण काय मूर्ख आहे ना. तुला काही न सांगता, तुला काही न विचारता डिसिजन्स घेत गेलो मी. तरी मला भास्कर जरा सांगत होता वेळोवेळी चुकते तुझे म्हणून, पण मी त्याचंही ऐकलं नाही. आणि आज जेव्हा तुम्हाला कळलं की माझ्या चुकीमुळे खूप मोठा फटका बसणार आहे आपल्याला, तेव्हाही तुम्ही मग बस बस. अखिल, तुम्हाला हे सगळं क्लिअरली सांगितलं असतंस ना तर ही वेळ आलीच नसती. आपण सगळ्यांनी मिळून व्हेरिफिकेशन केलं असतं. पण तूच भास्कर दादा बोललास की ही गोष्ट तुझ्यात आणि त्याच्यात राहते. दादा सुद्धा मला का बोलला? कारण त्याला त्या क्लायंटवरती विश्वास नव्हता. त्याला आपलं नुकसान नाही करायचं होतं म्हणूनच ना. तू एकदा जरी मला विश्वासाने सांगितलं असतं ना, मी स्वतः तुला गाईड केलं असतं. अरे आपण मिळून त्या पैशांची व्यवस्था केली असती. पण हे सगळं कधी, जर तू क्लायंट वर्थ इट असता तर. एनिवे, जे होतं ते भल्या करताच होतं. चुकांमधूनच माणूस शिकतो. आणि तू एवढी मेहनत घेतलीस ना, I'm very proud of you. मी आहे, मी नेहमी आहे तुझ्या पाठीशी. काय